एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। ताडाडी येथील चमन मेटॅलिक्स लिमिटेड अंतर्गत खासगी निविदा काम करत असलेले निविनस सर्व्हिस आणि केएमसी प्रायव्हेट लिमिटेड दिलेल्या मागण्या पूर्ण न केल्यास 23 मार्च पासून अन्नत्याग आंदोलनाचा इशारा। ताडाडी येथील चमन मेटॅलिक्स ताडाडी चंद्रपूर अंतर्गत खासगी निविदा काम करत असलेले निविनस सर्व्हिस आणि केएमसी लिमिटेड दिलेल्या मागण्या पूर्ण न केल्यास दिनांक 23 मार्च पासून अन्नत्याग काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला। केएमसी प्रायव्हेट लिमिटेड मध्ये काम करत असलेले स्वर्गवासी चंद्रकांत मधुकर कासवाडे ड्युटी करून जात असताना सज्जाद बस अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला असून अजूनपर्यंत चमन मेटॅलिक्स ताडाडी चंद्रपूर अंतर्गत केएमसी प्रायव्हेट लिमिटेड कडून आर्थिक मदत देण्यात आली नाही। उलट 5 वर्ष काम करणाऱ्या स्वर्गवासी चंद्रकांत कासवटे याचे पीएफ कटत नव्हते। त्यांना आर्थिक मदत मिळाली पाहिजे। कामगारांकडून वेतनवाढ, सुरक्षा सुविधा, कामाच्या अटींमध्ये सुधारणा आणि इतर मूलभूत हक्कांबाबत मागण्या करण्यात आल्याची माहिती मिळते। जर व्यवस्थापनाने याकडे वेळेस लक्ष दिले नाही तर या आंदोलनाचा परिणाम कंपनीच्या कामकाजावर होण्याची शक्यता आहे। तसेच या प्रशासनावर तोडगा काढण्यासाठी कामगार व व्यवस्थापन यांच्यात चर्चा होणे गरजेचे असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे। मुख्य संपादक विनोद माहुरेसह चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी पृथ्वी मडा। जे आमच्या कामगार आमच्या मीटिंग असतात त्याच्यामध्ये वारंवार त्यांनी टाळाटाळ केली। म्हणजे जसं त्या मीटिंगमध्ये जेव्हा 27 नोव्हेंबरला जी आमची मीटिंग झाली कंपनीमध्ये, त्या मीटिंगमध्ये कंपनी एचआर काय बोलले की चंद्रकांत कासवटे यांनी आम्हाला सांगितलं की माझा पीएफ ईएसआयसी कापायचा नाही। मी म्हटलं तुम्ही कुठला लिखित पुरावा घेतला काय? तर त्यांच्याकडे कुठलाच लिखित पुरावा नव्हता। आणि त्याच्यानंतर जो कंपनीचा जो म्हणजे विनस सर्व्हिसेसचा जो मालक आहे तो बोलले की हा व्यक्ती माझ्याकडे अंडर ट्रेनिंग आहे। मी म्हटलं 5 वर्षापासून अंडर ट्रेनिंग कसं काय? 1 वर्ष राहू शकतो। 5 वर्षापासून त्याला अंडर ट्रेनिंग काढून ठेवलं म्हणजे याचा कुठं ना कुठं या सगळ्या याच्यामध्ये आमचा मेन मुद्दा होता विनस सर्व्हिसेस आणि केएमसी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या विरोधात। याच्यामध्ये कुठेतरी मनोज अग्रवाल म्हणून जे आहे जे चमन मेटॅलिक्स कंपनीचे बहुतेक डायरेक्टर हेड आहे। माझं नाव संजना चंद्रकांत कासवटे आहे। माझ्या वडिलांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। माझे वडील चमन मेटॅलिक्स कंपनीमध्ये चमन मेटॅलिक्स सर्व्हिसेसमध्ये काम करत होते। त्यांनी ड्युटी करून निघलेले होते तेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। ॲक्सिडेंटचा काहीच पता लागलेला नाही, कशाने झालेला, कशामुळे झाला हे काहीच नाही माहीत झालेलं आहे अजूनपर्यंत। ॲक्सिडेंट किती तारीखला झाला? 26 ऑक्टोबरला त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि 9 नोव्हेंबर त्यांनी मरण पावले। 15 दिवस त्यांनी हॉस्पिटलमध्ये होते। कंपनी जिथे काम करत होते माझे वडील त्यांनी काहीच मदत केली नाही, 1 रुपयाची पण मदत केली नाही। तिथे येऊन बघितले सुद्धा नाही आणि आम्ही ते पप्पा एक ॲम्ब्युलन्स सुद्धा त्यांनी दिलेली नाही। आर्थिक मदत तर काहीच केलेली नाही त्यांनी, 1 रुपयाची पण मदत केलेली नाही। आम्ही त्यांना विचारायला गेलो तर त्यांनी उलट गुन्हे दाखल केले आमच्यावर उलट आणि त्यांनी काहीच लक्षच नाही दिले। आम्ही त्याला विनवण्या करत होतो की थोडं बहुत तर खर्च हे करा, पण काहीच नाही। पप्पाला हॉस्पिटलमध्ये खूप पैसे लागले। 15 दिवस पप्पा हॉस्पिटलमध्ये होते। 14-15 लाख रुपये पप्पाला त्या हॉस्पिटलमध्ये लागले। पप्पा मेहरा हॉस्पिटलमध्ये होते चंद्रपूरच्या। आम्ही कर्जबाजारी झालो। पीएफ ईएसआय माझ्या पप्पाचा कटत नव्हता, त्यांनी काहीच काढलेलं नाही। पप्पा म्हणत होते पीएफ ईएसआयची काटा बा, तर त्यांनी लक्ष नाही देत होते आणि काटत नव्हते।